तर मंडळी पहिल्यांदा आपण तिकीट काढून घेऊया। तर आपली तिकीट काढून झालेले आहेत, इथून एंट्री आहे आणि छान असं एंट्री गेट बनवलंय। नमस्कार मंडळी, मी राजेंद्र बुसारा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। तर आज डोंबिवलीमधील आगरी महोत्सवाला मी आलोय आणि हा ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा महोत्सव असतो। आताच तिकीट काढले आणि आतमध्ये एंट्री करतोय। खरं तर आज पहिला दिवस आहे त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे, नाहीतर ह्या ज्या रांगा आहेत ना त्या सगळ्या अशा ओसांडून वाहत आहेत। तर मस्तपैकी खव्यांसाठी इथे मोठी अशी मेजवानी असते, कारण इथे चायनीज त्यानंतर आगरी मालवणी फूड इथे मस्तपैकी मिळतं। हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। तर चला एक्सप्लोर करूया हा आगरी महोत्सव। तर इथे एंट्री करताच मस्तपैकी बाप्पाचं दर्शन झालेलं आहे। तर मंडळी यावेळीची जी थीम आहे ना ती गडकिल्ल्यांची आहे। गेल्या वेळी विविध प्रकारच्या सणांची थीम होती, आता इथे दुर्गाडी किल्ला आहे, यानंतर हा जंजिरा किल्ला आहे आणि इकडे बरेचसे असे किल्ले आहेत आणि मस्तपैकी बोट बनवली इथे। तर अगदी स्टार्टिंगलाच विविध प्रकारच्या किल्ल्यांची इथे माहिती देणारे फलक लावलेले आहेत, बॅनर्स लावलेले आहेत। पहिलं शॉप इथे LICचं आहे, यानंतर इथून आता खाऊ गल्ली चालू होते। इथे हे नाचणीचे पापड्स आहेत, टेस्ट करायचं का? टेस्टिंग साठी आहे इथे। तर इकडे नाचणी पापड आहेत, टेस्टला देतात। चांगले आहेत, चव चांगली आहे। तर इकडे हे पण टेस्टिंग साठी ठेवलेलं आहे, टेस्टिंग करूनच पोट भरणार आहे। छान आहे। कसं आहे ते? 4 आहे। तर हे इकडे सगळे शॉप्स आहेत। तर इथे घरगुती विविध प्रकारच्या वस्तूंचे दुकान आहे। स्लाइडिंग ग्लास आहे, साफ करायला ग्लास क्लीनर आहे, लिक्विड लावायचं आणि ओढायचं, पूर्ण ड्राय आणि क्लीन। तर इथे मंचुरियन पीठ मिळणारे हे दुकान आहे, पुण्याचं दुकान आहे। वैसे नमक, आटा, बेसन को डालने की जरूरत नहीं है, सिर्फ थोड़ा सा पानी डालो। थोड़ा सा पानी डालने के बाद इसको ऐसा मिक्स करने का है, मिक्स करके फ्राई करने का है, बस 2 मिनट में रेडी। वैसे नमक, आटा, बेसन को डालने की जरूरत नहीं है। इकडे मालवणी दुकान आहे, विविध प्रकारचे मसाले, पीठ आणि मालवणी मेवे आहेत इथे। इकडे प्रत्येक महोत्सव मध्ये आहे ना असे मालवणी पदार्थ आपल्याला मस्तपैकी खायला मिळतात। तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास ठेवलेले आहेत, हे पण आपल्याला थोडंसं चाखायला देतात। महिला वर्गासाठी आहे ना इथे भरपूर खरेदी करण्यासारखं आहे। आणि हे इथे मोठंसं ज्वेलरी शॉप आणि इथे आगरी पद्धतीचे ज्वेलरी आहे ना भरपूर मिळतात। या महोत्सवामध्ये ना अशी 2-3 तरी दुकानं असतातच। तुमच्या कपड्याला असं डाग लागतो। हा, चहा, रक्त, शाई, तेल, इंजिन ऑइल, पान मसाला, गुटखा, हळदीचे, मेहंदीचे, रक्ताचे, गंधाचे, तेलाचे, तुपाचे, महाग शर्ट राहते, साडी राहते, ड्रेस राहते, कुठला पण डाग काढ, डाग नाही गेलं पैसे परत। चहा, रक्त, शाई, पान मसाला, गुटखा, डाग चहाचे, शाईचे, रक्ताचे, गंधाचे, मस्तपैकी एकदम युनिक आयटम आहे हा। तर अशा प्रकारे इकडे शॉप्स आहेत आणि या बाजूला इथे स्टेज आहे, सध्या गाणी लागलेत आणि तिकडे पाळणे आहेत आणि त्या बाजूलाच खाऊ गल्ली आहे। तर थोड्या वेळाने तिकडे जाणार आहोत। पहिल्यांदा ही गल्ली आता पूर्ण करूया। तर पुन्हा एकदा इकडे पटेल ज्वेलर्स, डोंबिवलीमधील नावाजलेल्या ज्वेलर्सचं शॉप सुद्धा इथे आहे।
मित्रांनो, हा असा पहिला महोत्सव मी बघितलाय की जिथे अशी मोठी मोठी ज्वेलर्सची दुकान आहेत आणि बऱ्यापैकी सगळे फ्रेंडली आहेत, सगळे शूटिंग करू देत आहेत. तर आता आपण थोडंसं पुढच्या गल्लीत आलेलो आहे. या ठिकाणी बघा, तुम्ही 2-3 दिवसांनी याल ना तर भरपूर गर्दी असेल. आज पहिला दिवस आहे त्यामुळे गर्दी कमी आहे. खवा आणि पेढा घेतलेला आहे, टेस्ट करूया. छान आहे. रेवानी मल्हार बाकी काय काय टेस्ट करतायत. काय टेस्ट करतायत? या ठिकाणी आहे ना बऱ्यापैकी महिलांच्या ज्वेलर्स आहेत आणि इकडे बेकरी आहे. टोस्ट पण आहेत टेस्टिंगसाठी. तर टोस्ट पण आहेत टेस्टिंगसाठी. हे टोस्टचं दुकान आहे, चांगलं आहे चव. इथे गावच्या गोष्टींचं शॉप आहे आणि काय गावच्या गोष्टी काय काय तुमच्याकडे? तर इकडे खानदेशी नमकीन आहे. वेफर्सचं दुकान आहे. आणि या ठिकाणी सगळ्या वस्तू आहेत ना त्या फक्त आणि फक्त 10 रुपयाला आहेत. आणि इथे लहान मुलांची एवढी खेळणी आहेत ना की पूर्ण दुकान इथे भरले. तर एवढी इथे खेळणी बघून आहेत ना आमचा हिरो इकडे कन्फ्यूज झालेला आहे काय घेऊ, कारण एवढी खेळणी आहेत इथे. तर आता आपण गणेश चहाच्या इथे आलेलो आहे आणि चहा टेस्ट साठी आम्ही घेणार आहोत. तुमचं बऱ्याच वर्षापासून दुकान लागते ना इथे. तर आपण गणेश चहा घेतलेले आणि बऱ्याच वर्षापासून हे दुकान इथे लागतंय. तर गणेश चहा टेस्टिंग साठी घेतलेला आहे आणि अगदी गरमागरम आहे. मस्त वाटलं, एकदम कडक चहा आहे. काय घेतलं तू? रिक्षा घेतली? हो छान. आणि इथे समोर आहे ना कलर्स मराठीवरील एक कलाकार मंडळी आलेले आहेत आणि इथे परफ्युम्स बाय 1 गेट 1 फ्री आहेत. काय प्राइस आहे? महिलांसाठी ह्या बॅग्स आहेत इथे आणि भारी भारी कलर आहेत, मस्त आहेत. आणि या ठिकाणी आगरी मसाले, मालवणी मसाले मस्तपैकी मिळत आहेत. दुकान आहे साई आगरी मसाले. छोट्या छोट्या चकल्यांच्या इथे स्टॉल लागलेला आहे. चाकल्याशिवाय घ्यायचं. तर महोत्सवातील सगळ्यात भारी दुकानाला आता आपण भेट देतोय. पुस्तकांचं दुकान आहे आणि इथे विविध प्रकारची पुस्तकं आहेत विक्रीसाठी. बाजूलाच मिठाईचं सुद्धा दुकान आहे आणि इथे विविध प्रकारची मिठाई, आंबावडी आहे आणि वेगळी मिठाई इथे मस्तपैकी. तर इकडे सुक्या मावळ्याचं सेक्शन आहे पण ते बंद आहे. मावशानो बसलात काय? आज पहिला दिवस आहे ना त्यामुळे इथे मावळ्याचं सेक्शन बंद ठेवलेलं आहे.
तर इथे मोठंसं बुक स्टॉल आहे आणि भरपूर पुस्तकं आहेत. नॉर्मली आता आहे ना महोत्सवामध्ये पुस्तकांचे स्टॉल लागणं जवळजवळ बंदच झालेलं आहे आणि इथे बऱ्यापैकी पुस्तकं इथे अवेलेबल आहेत. मंडळी इथे स्टेज आहे आणि स्टेजच्या अगदी समोर इथे विविध प्रकारच्या मोठ्या मोठ्या गाड्या सुद्धा आहेत आणि थार पण इथे बहुतेक आहे असं दिसतंय. बघूया चला थार. तर मित्रांनो आता महत्वाचा भाग आपल्याला लागणार आहे तो म्हणजे खाऊ गल्ली. आणि इथून आता ह्या गाड्या आहेत ना, या गाड्यांच्या इथून आता पूर्ण खाऊ गल्ली स्टार्ट होणार आहे. चायनीज, मालवणी, आगरी विविध प्रकारचं फूड इथे मिळेल आणि आता ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. पापड आहे. बनाव बनाव. तर इकडे सगळी खाऊ गल्ली आहे आणि सगळे चायनीज आयटम इथे मिळत आहेत. आपलं मस्तपैकी खानदेशी खाद्य संस्कृतीचं दुकान आहे. शेगावची कचोरी आहे आणि काय बनवतं आजी? थालीपीठ. अरे वा, मस्त गरमागरम थालीपीठ. त्यानंतर इथे भाकरी आहे, ते थालीपीठ बनवलेलं आहे. वांग्याचं भरीत आहे, पिठलं आहे, भात आहे आणि आमटी आहे. आणि हे काय? मांडे. हो. तर इथे आता हे मांडे बनवत आहेत आणि आपल्या खास विनंतीला मान देऊन इथे काका बनवत आहेत मांडे. काका हे कसलं पीठ आहे? गव्हाचं. गव्हाचं पीठ. आणि हे काय पुरण? पुरण कसलं असतं इथे? चणा डाळचं. चणा डाळचं पुरण. आणि इकडे थापलेली तयार केलेली दुसरी रोटी आता याच्यावरती टाकतायत. आता हे मस्तपैकी मळून घेणार ना. तर या मांड्या बरोबर आहे ना मस्तपैकी ही कटाची आमटी खायची आहे आणि याची प्राइस आहे 150 रुपये. हा मोठासा मांडा आपला तयार झालेला आहे इथे. छान. हो. अच्छा. हे काढले आता मस्तपैकी. तर इकडे आता आपला गरमागरम खानदेशी मांडा तयार झालेला आहे. मस्त कटाची आमटी बरोबर हा खायचा आहे. मस्त फोल्ड केलेला आहे. तर मित्रांनो आता आपण जेवायला आलोय. इकडे मस्तपैकी आगरी मालवणी जेवण आहे आणि भरपूर रांग तुम्ही बघू शकता. तर बघूया आता इथे जेवणामध्ये काय काय आहे ते. तर इकडे नॉनव्हेज जेवणाची व्हरायटी तुम्ही बघू शकता. बिर्याणी, सुरमई, पापलेट मस्तपैकी. आणि इकडे खेकडा बघा किती मोठा आहे. इथे चिकन, त्यानंतर सुरमई फिश इथे मस्तपैकी तयार करून ठेवलेले आहे. नंतर लॉलीपॉप. आणि इकडे मोठीशी सुरमई इथे फ्राय करायला लावलेली आहे आणि बाजूला बांगडे पण आहेत.
चिकन टिक्का, चिकन शॉर्मा, लॉलीपॉप, तंदुरी, चीज शॉर्मा, मलाई शॉर्मा, चिकन। बघा इकडे चिकन मटन थाळी आहे, प्लस कोंबडी वडे पण आहेत, भाकरी पण आहेत आणि वेगळे फिश पण आहे, खेकडा आहे, प्रॉन्स आहे, मस्त मस्त सगळं. तर ही आपली सुरमई थाळी इथे तयार झालेली आहे. आणि या ठिकाणी आहे ना सगळीकडे बसण्याची व्यवस्था असते आणि आज पहिला दिवस आहे ना त्यामुळे गर्दी कमी आहे ना, तर फार गर्दी इथे असते, पूर्ण भरून जातं. थाली है हा 400 400 रुपये आणि चिकन थाली 350, हा सुरमई थाली 500, 500. बांगडा थाली 250. हो. तर कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा स्पेशल इकडे थाळ्या आहेत. मावशे बघा, सांगा मला काय काय थाळी आहे तुमच्याकडे. हा मटन थाळी कशी? 450. कोंबडी वडे 350. त्यानंतर हा ओके. भाकरी थाळी 300 रुपये, कोंबडी वडे आणि भाजी म्हणजे चिकन मटन 200 रुपये. जेवणाच्या इथे भरपूर व्हरायटीज आहे. 350 400 पासून स्टार्ट होतात. सुरमई थाळी 500 रुपयाची आहे आणि इकडे आहे ना गावठी कोंबड्याचं चिकन सुद्धा मिळेल आणि या सगळ्या अशा प्लेट तयार असतात. तर मस्तपैकी जेवण करून आता आपण खेळण्याच्या सेक्शनकडे आलेलो आहे. मंडळी आज पहिला दिवस आहे म्हणून, नाहीतर या भागात चालायला सुद्धा जागा मिळत नाही, एवढी गर्दी असते. मित्रांनो इकडे आतमध्ये आहे ना लहान मुलांसाठी खेळण्याच्या बऱ्याच गोष्टी, इथे वस्तू आहेत. छोट्या छोट्या गाड्या भरपूर आहेत आणि इकडे पण बरंच लहान मुलांसाठी आहे. लहान मुलं एन्जॉय करू शकतात असं इकडे आहे. तर मित्रांनो आता आपण या ट्रेन मध्ये बसणार आहोत. तिकीट काढूया पहिल्यांदा. मल्हारला खास बसायचं आहे. तर ट्रेन मध्ये आलोय बसायला वरती. पर पर्सन 80 रुपये तिकीट आहे. बाकी हे जे लहान मुलांची खेळणे आहेत ना इथे 70 रुपये पर पर्सन असं तिकीट आहे. आणि वरतून बघा कसा नजारा दिसतोय. हा मला इकडे बा.
ह्या महोत्सवाचा एक भाग होता आला असं खूप छान वाटतंय. आणि तर एवढं कलर्स भारी मराठीवरील सारखं स्वामींची जी महोत्सव सिरियल आहे. लागते त्यातील त्याच कलाकार या सुद्धा इथे निमित्तानं आलेले खूप आहेत. शुभेच्छा. तर स्टेजच्या पाठीमागच्या भागामध्ये इथे मस्तपैकी फोटो सेशन चालू आहे आणि हा आपण स्टेज थांबवतोय. मोठा असा. उद्याचा कार्यक्रम बघितलेला आजच्या प्रमाणे उद्या सुद्धा सर्वांनी मोठ्या संख्येनं आणि मस्तपैकी जेवण झाल्यानंतर इकडे मिठा पण आपल्याला खायचा आहे. छान. आणि या ठिकाणी तुम्ही अभिप्राय नोंदवू शकता. तर मित्रांनो मस्तपैकी जेवण करून आता आम्ही निघालेलो आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. तेव्हा तुला कसं वाटलं? मस्त आहे ना, छान अनुभव आहे. 30 रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि आतमध्ये भरपूर एन्जॉय करू शकता. विशेष करून इकडे जे पाळणे आहेत ना, खेळणे आहेत, इकडे लहान मुलांना खेळण्यासारखं भरपूर आहे. तर एकदा तरी नक्की भेट द्या इथे. 20 तारखेपर्यंत हा महोत्सव अजून आहे. तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. बाय.